अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलमध्ये सिमरन पाटील या तरुणीनं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली होती. अनेक चर्चासुद्धा झाल्या या आत्महत्येनंतर आणि संशय देखील व्यक्त केला जात होता. संबंधित तरुणीचा बॉस तिला हॉटेलच्या रूममध्ये भेटायला आला. त्यानंतर तो निघून गेला आणि काही वेळातच या तरुणीनं हॉटेलच्या रूममध्येच आपलं जीवन संपवलं होतं. 10 एप्रिलला ही घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले. पाहुयात नेमकं काय घडलं. फोटोमध्ये दिसणारी ही आहे सिमरन पाटील. सिमरन ही एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. ही कंपनी भगवान लोटेची आहे. लोटे हा मोठा व्यावसायिक आहे. सिमरन आणि भगवान यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. भगवानचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवसाय देखील आहे. सिमरन पाटील हिला भगवान लोटे हा मनी लॉन्ड्रिंग करायला भाग पाडायचा आणि ती हे काम करायला तयार नव्हती. ती हे काम सोडण्यासाठी तगादा लावत होती. मात्र भगवान तिच्यावर दबाव टाकत होता. अवैध मनी लॉन्ड्रिंगच्या या व्यवसायाच्या दबावामुळे सिमरन ही प्रचंड मानसिक तणावाखाली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. 10 एप्रिलला भगवान लोटे यानं सिमरनला S3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावलं. यावेळी त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष संवाद झाला. त्यानंतर कॉल चॅटिंग झालं आणि त्यांच्यात वाद सुद्धा झाला. सिमरनला मानसिक त्रास दिला गेला आणि त्यानंतर तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबियांनी सातत्यानं पाठपुरावा केला. अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अखेर 21 एप्रिलला भगवान लोटेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिमरनची आई रजनी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा अजामीनपात्र असल्यानं आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आलेली आहे. दिनांक 10/4/2026 रोजी S3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी ADR दाखल झालेला होता. आज रोजी त्याचाच ADRचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राणा जोसे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसम नामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉई होती. ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता. त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून. आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता. त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं. या कारणावरून तिने ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याला अटकेची तरतूद आहे. आता पोलीस भगवान लोटे याला नेमकं कधी अटक करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.